शुभन विकास तामिला मराठ्यांचा तो व्यास पुन्हा करील कोणी हव्यास अफजल खानाच्या वधानंतर त्याचा मुलगा फाजल खान झोपेतून जागा झाला आणि ओरडला शिवाजी को कौन पकड़ेगा हा सवाल विजापूर दरबारात उपस्थित झाला मार्च महिना गेला एप्रिल गेला मे जूनही गेला पण आता मात्र काय करावं माझ्या राजाला कळेना आणि मग काय घडलं काही सुचणार शिवबाला सिद्धीने घातला घाला शक्तीपेक्षा युक्ती महत्वाची असते राजांनी आपल्यासारखा दिसणारा आपल्यासारखा बोलणारा आपल्यासारखा चालणारा तो म्हणजे शिवा काशी त्या शिवा काशी त्यांना बोलावून घेतलं आणि विचारलं शिवा ए शिवा आमचं रूप घेऊन सिद्धीला भेटायला जातोस आणि शिवा म्हणाला नाही राजा जातो पण शिवा याचा परिणाम काय होईल माहितीये तुला नाही राजा मी सिद्धीला भेटायला गेलो तर सिद्धी मला काय केल्याशिवाय राहणार नाही एवढंच ना राजा एवढंच ना पण राजा तुम्ही सुखरूप विशाळगडावरती पोहोचलात ना राजा तर माझ्यासारखे लाख शिवा नाही तयार होती आणि राजा एवढी जर संधी मला तुम्ही दिली ना राजा तर या शिवाच्या जीवाचं सोनं होईल राजा एवढी संधी द्या त्यावेळेला महाराजांनी शिवाला कडकडून मिठी मारली आणि त्यावेळेला महाराजांच्या डोळ्यातला अश्रू शिवाच्या पाठीवर पडला आणि शिवा म्हणाला राजा आमच्यासारख्यासाठी आपल्या डोळ्यातून अश्रू आलं आणखी काय पाहिजे या शिवाला पडलेल्या एका टिपासाठी मरण पत्करेल हा शिवा आणि मग ठरल्याप्रमाणे 600 गावडे बाजीप्रभू बांदर महाराजांची पालखी घेऊन निघाले दुसरीकडे शिवा काशीयांची पालखी घेऊन निघाले कसे रात्रीच्या पहिल्या प्रहरास शिवबा पालखी तो बाजी सजली मोठी झाली धरती रात अंधारी पावलं चालती दुसऱ्या पालखीत शिवा काशी मोठ्या रूपात चालला दोन दिशेला 2 पालख्या केलेल्या आहेत त्यापैकी एका पालखीला खानाच्या सैन्यानं करायला घातलं पालखीतनं शिवाला बाहेर काढलं सिद्धी समोर बसवलं तोर बातमी आली हुजूर हुजूर शिवाजी भाग गया
सिद्धीला काय कळना त्याने मेलेतून तलवार काढली शिवावर धरली सजवता सजवता तू कोण है वरना मारा जाएगा त्यावेळी शिवा हसला आणि म्हणाला अरे जन्माला जरी शिवा काशी म्हणून आलो असलो तरी मरताना शिवाजी महाराज हे भाग्य काय कमी आहे का आणि कळाला सिद्धीची तलवार चालल्या गेली शिवावर धरल्या गेली शिवा मारला गेला अरे शिवा संपला शिवा संपला ज्याने स्वराज्यासाठी छत्रपती शिवाजी राजांसाठी आपल्या प्राणाचं बलिदान दिलं त्या शिवा काशीद यांना हा शाहिरी वाणाचा मुजरा तुवर इकडे बाजीनं गजापूरची खिंड गाठली आणि बाजी म्हणतायत राजन आता येळ करू नका तुम्ही निर्मी फौज घेऊन विशाळगडावरती रवाना व्हा आम्ही या खिंडीत राहून शत्रूंना अडवून धरतो पण राजा म्हणतायत नाही बाजी शिवाची बाजी लावून आपण इथवर आलोय ना आता जे होईल ते मिळून करू पण बाजी म्हणतायत नाही राजा अहो राजा लाख जरी तरी चालतील लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे राजा लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे आणि मग त्या खिंडीच्या तोंडाला काय प्रकार झाला काय हुन बाजी खिंडीला शिवबाला सुकुर पैठण झाला तो फवड व्हावा त्यावेळी झाला तुम्ही केलं पाहिजे प्रथम दुसरा प्रहर दांडपट्टा भाले तलवार बाशी लाली लाल झाली सारखी प्राण जाणार नाही आणि अशा वेळेला तो प्राणचा आवाज झाला माती पाण्यात टाकली तर रंग येईल भाजीच्या रक्ताचा इथे सुगंध येईल भाजीच्या पराक्रमाचा जर का खिंडीला कान लावला तर बोलायची
देवानंद नाथ शाहीर रामानंद